शहरामध्ये आमच्या भाषेत आम्ही असं म्हणू, पदरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या बांधण्याची इच्छा असणारे असे सगळे संयोजक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्याला कारण असं आहे की आजचा कार्यक्रम खूप वेगळा आहे. अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं आम्ही सगळेजण जात असतो. त्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उद्घाटनं करत असतो. त्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी एका बाजूला शासकीय, दुसऱ्या बाजूला खाजगी हॉस्पिटलच्या शुभारंभाच्या निमित्तानं लोकांना सेवा समर्पित करत असतो. परंतु ही अशी एक सेवा आहे की ज्या सेवेच्या माध्यमातून लोक, विशेषतः डॉक्टर्सच आपल्या सगळ्या सेवा एक दिवसांसाठी समर्पित करतात. हे महाराष्ट्रात आणि देशातलं सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याने याच्यामध्ये सहभाग घेतला, पुढाकार घेतला, अशा सगळ्या डॉक्टर्सचा, सगळ्या संघटनेचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजेत. या कार्यक्रमांच्या निमित्तानं लोकांना या सगळ्या वैद्यकीय सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळायला पाहिजेत. परंतु असं आहे की सगळ्या सेवा आपण देत असतो, परंतु वैद्यकीय सेवा देत असताना मात्र ज्या पद्धतीचा या सगळ्या गोष्टींकडं कमालीचा यापूर्वीसुद्धा ज्या पद्धतीनं दुर्लक्ष झालं, त्यामुळं सुद्धा आजच्या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणतोय. आणि मला असं वाटतं की या देशातली सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुरुवातसुद्धा आजच्या या शिबिरांच्या सुरुवातीच्या निमित्तानं झाली. आपण सगळेजण बघतोय आणि आम्ही सगळेजण जे अनुभवतोय, आमच्याकडे एक म्हण आहे की दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की माणसांच्या मनामध्ये दवाखान्याच्या आणि कोर्टाच्या पायरीमध्ये प्रचंड मानसिक त्रास, आर्थिक त्रास आणि शारीरिक त्रास होतो याची एक भीती असते. आणि त्यामुळे साहजिकच सगळीच माणसं या सगळ्या गोष्टींना घाबरत असतात. आणि अशा सगळ्यांमध्ये जे प्रथितयश असे डॉक्टर्स आहेत ते आपला एक दिवस दर 9 तारखेला जर लोकांसाठी देत असतील तर तो खूप चांगल्या पद्धतीचा मेसेज लोकांच्यासाठी आहे. ही आज सुरू होणारी ही शिबिराची सुरुवात मला असं वाटतं की केंद्रीय मंत्री आदरणीय मनसुखजी मांडवीय यांच्या उपस्थितीमध्ये करतोय. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, केंद्रीय मंत्री आदरणीय मांडवीयजी असतील, आपले केंद्रीय आरोग्यमंत्री आदरणीय JP नड्डाजी असतील, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, किंवा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्र पवार वहिनी असतील. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये वैद्यकीय सेवा लोकांना तत्पर, वेळेत, मोफत, दर्जेदार मिळाव्यात अशा पद्धतीची भावना ठेवून काम करणारे हे सर्वच मान्यवर आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांच्या शुभ हस्ते ज्यावेळेला सुरुवात करतोय त्यावेळेला या कामाची सुरुवात पुण्यातून होते. पण मला असं वाटतं की देशामधल्या सगळ्या डॉक्टर्सनी सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाचा, या सगळ्या आपल्या अभियानाची सुरुवात त्यांच्या ठिकाणी करावी. यासाठीची एक सुरुवात आपण इथं पुण्यातून करतोय असं समजून आपण सगळेजण या कामाला शुभेच्छा देऊया. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या कामासाठी आपण सगळेजण काम करतोय ते बघतोय. मी विशेषतः कॅन्सरचा एकूण असणारा सगळा प्रभाव, आपण सगळेजण वैद्यकीय सेवामध्ये खूप टेक्नॉलॉजी आणली, पण टेक्नॉलॉजीपेक्षा सुद्धा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जे म्हणतोय आपण, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 5 स्टार हॉटेल्स झाल्यासारखी 5 स्टार हॉस्पिटल्स झालीत, पण त्या हॉस्पिटलमध्ये यायला माणसाला भीती वाटायला लागली अशी सगळी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला प्रिव्हेन्शनसाठी डॉक्टर्सच आपला एक दिवस देतात आणि कॅम्प्स घेतात, ही खूप चांगली आणि खूप पॉझिटिव्ह अशा पद्धतीची मुवमेंट आहे. आणि त्या निमित्तानं या कार्यक्रमाचं स्वरूप आजच्या दिवशी जरी पुण्यातली 100 हॉस्पिटल्स, 100 आपली कॅम्पसाठी असलं तरी मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण देशामध्ये सुद्धा ही मुवमेंट सुरू व्हावी. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीचा हेतू ठेवून काम करूया अशी विनंती करतो. विशेषतः मी आपल्या सगळ्यांना सांगेन, वर्षभर झालं आरोग्यमंत्री म्हणून मी काम करतोय. आणि आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना एका बाजूला शासनाच्या, दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या, तिसऱ्या बाजूला आपल्या सगळ्या सोशल वेगवेगळ्या पद्धतीच्या मुवमेंटच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं काम करायचा आम्ही प्रयत्न करतोय. कोल्हापूरमध्ये माझ्याकडे काही लोक आले, आमचे सेक्रेटरी आणि आमच्या सगळ्यांकडे रोटरी क्लबच्या काही लोकांनी आम्ही ऑपरेशन्स करतो अशा पद्धतीची विनंती केली. डॉक्टर्स लोक ऑपरेशन करायला आले म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा आनंद झाला. एरवी डॉक्टरांच्याकडे ऑपरेशनला गेल्यानंतर बिल कमी करा याच्यासाठी विनंती करणं हेच आमचं काम असते. आणि तेच येत आहेत म्हटल्यानंतर आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता. परंतु मी सांगतो की 1100 ते 1200 हॉस्पिटल, मुंबई, पुणे, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या शहरातले सगळे प्रथितयश डॉक्टर्स आले आणि त्यांनी सगळ्या खेड्यापाड्यामध्ये आमच्या PSCमध्ये गेले आणि PSCमध्ये जाऊन तिथल्या सुविधा नसताना, तिथं राहायची व्यवस्था नसताना सुद्धा 1100 ते 1150 हॉस्पिटल ऑपरेशन्स मोफत केली. त्या दिवशीचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांची भावना होत्या. मला असं वाटतं की तो एक कार्यक्रम आणि आज आपण सुरू केलेला हा कार्यक्रम, या सगळ्या गोष्टी समाजाला आवश्यक आहेत. अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची संख्या जितकी वाढेल ते निश्चितपणे समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहेत. म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं, संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचा आदर्श महाराष्ट्रात आणि देशातल्या सगळ्याच अशा पद्धतीच्या संस्था आणि संघटनांनी घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि निश्चितपणे या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. केंद्रीय मंत्री आदरणीय मनसुखजी मांडवीय साहेब इकडे आलेत. मी त्यांचं स्वागत करत असताना 2 गोष्टींसाठी त्यांचा निश्चितपणे एका बाजूला त्यांचा सन्मान करायला आणि त्यांचा आदर्श आम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मगाशी आपण सांगितलं की एका बाजूला
कोरोनासारख्या संकटामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान काम करत होते त्याच पद्धतीने आदरणीय मनसुखजी मांडविया साहेबांचं कामसुद्धा आपल्या सगळ्यांच्यासाठी आदर्श होतं. आणि आज सुद्धा मंत्री झाल्यानंतर मी विशेषतः ESICची हॉस्पिटल्स हा त्यांच्याकडचा विषय आहे आणि मी त्यांच्याकडे सातत्यानं जातो. पॉझिटिव्हली त्यांचं जे काही ह्या सगळ्या कामामध्ये डेडिकेशन आम्ही बघतो ते बघितल्यानंतर लोकप्रतिनिधी कसे असावेत, नेतृत्व कसं असावं आणि समाजाची काळजी घेणारी माणसं कशी असावीत, माणसं उंचीची का असतात त्याच्या पाठीमागची कारणंसुद्धा जर शोधायची असतील तर आदरणीय केंद्रीय मंत्री मनसुखजी मांडविया यांच्याकडे बघावं आणि आम्ही सगळ्यांनी सुद्धा शिकावं. अशा पद्धतीचं नेतृत्व आज आपण या ठिकाणी बोलवलं आहे. मी मनापासून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून चाललेल्या सगळ्या योजनांचा अधिकाधिक फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला व्हावा अशा पद्धतीची अपेक्षासुद्धा व्यक्त करतो. विशेषतः ESICच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या सेवा आम्ही सगळेजण आपल्याकडून घेतोय, मी सातत्याने ESIC महाराष्ट्रातलं काम गेल्या वर्षभरामध्ये गतिमान करायचा प्रयत्न करतोय. एक अतिशय चांगली योजना की ज्याच्यामध्ये 50 लाख नाही 1 कोटी रुपयेपर्यंतचे सुद्धा सगळे मोफत उपचार जर कुठं होत असतील तर ते सगळे ESICच्या हॉस्पिटल्समध्ये होतात आणि त्या सगळ्या कामाला गतिमान करण्यासाठी अतिशय सकारात्मक पद्धतीनं केंद्रीय मंत्री आदरणीय मनसुखजी मांडविया काम करतात. मी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करत असताना महाराष्ट्रातल्या नागरिकांच्यासाठी ESICच्या सर्वाधिक सेवा ज्या देता येतील तेवढ्या देण्याचा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो. आणि एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सुद्धा भविष्य काळामध्ये या अशा पद्धतीच्या शिबिरांची सुरुवातच नव्हे तर हे अभियान व्हावं अशा पद्धतीची अभियान व्हावं अशा पद्धतीची शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.